नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर महाराष्ट्र सरकार 30 लाखापर्यंत जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक व्हेकलवरील प्रपोज्ड 6% टॅक्स मागे घेणार अशी सीएम देवेंद्र फडणवीसजीने अनाउन्समेंट केली आहे। दे आर विड्रॉल दिस 6% मोटर व्हेकल टॅक्स ऑन लक्झरी EV कार्स। त्यामुळे भारतात लक्झरी EV अडॉप्शन घेण्याचा पर्याय खूप वेगाने वाढत आहे। ॲटलिस्ट फर्स्ट डे आर मास्क मार्केट EV अडॉप्शन, कारण की जी लक्झरी कार सेल 2024 मध्ये झाली होती त्यातील 5% इलेक्ट्रिक व्हेकल होत्या। तर मास्क मार्केटमध्ये मास्क सेगमेंटमध्ये ही इलेक्ट्रिक व्हेकल आर ओनली 2%। तर बजेट प्रपोजलमध्ये ही इन्क्लूड केलं गेलं होतं की 7% मोटर व्हेकल टॅक्स ऑन कंस्ट्रक्शन व्हेकल ही असेल, लाईक क्रेन एक्झॅस्वेटर्स, ज्यामुळे की 180 करोड रुपये वगैरे जनरेट होतील। तर यासोबतच हा 6% मोटर व्हेकल टॅक्स देखील लागू करण्यात आला होता। स्टेट गव्हर्नमेंटने 1% हाईकही जाहीर केली होती ऑन मोटर व्हेकल टॅक्स ऑन CNG अँड LPG व्हेकल। जी मॅक्सिमम लिमिट ऑन मोटर व्हेकल टॅक्स ती इन्क्रीज केली आहे किंवा वाढवण्यात आलेली आहे फ्रॉम 20 लाख टू 30 लाख। आणि आता ऑटोमेकर्स प्लॅन करत आहेत की ते अनेक नवीन EV मॉडेल लॉन्च करू शकतात, ज्यामुळे की त्यांना प्रामुख्याने प्रीमियम सेगमेंटमध्ये चांगली डिमांड मिळू शकते। तर EV मार्केट अजूनही भारताचा खूप स्मॉल आहे आणि 2024 मध्ये विकला गेलेला एकूण कारपैकी EVचा वाटा फक्त 2.5% होता। प्रामुख्याने जास्त किमती आणि EV चार्जिंग संबंधित चिंताजनक समस्या होत्या आणि अशा गोष्टी जिथे की करही जास्त होता, टॅक्सही जास्त होता, ज्यामुळे की आणखी जास्त अडथळे येत होते। म्हणून सरकार थोडे ते कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे। 2030 पर्यंत 30% EVचा वापर साध्य करण्याची सरकारची योजना सध्या तरी एक महत्त्वाकांक्षी ध्येय वाटत आहे। आणि चीनमधील EV ट्रेंड्स पाहता भारत अजूनही खूप मागे आहे। तसेच काल सेंट्रल गव्हर्नमेंटने सहकार टॅक्सी म्हणून एक आपला इनिशिएटिव्ह इंट्रोड्यूस केलेला आहे, जे की उबर अँड ओला स्पर्धक असेल। अँड रायडिंग हेलिंग सर्व्हिसेस कॉर्पोरेटिव्ह बेस अमूलच्या स्ट्रक्चरवरची कॉर्पोरेटिव्ह बेस रायडिंग हेलिंग स्ट्रक्चर सर्व्हिसेस तयार करण्याबाबत चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये की 2 व्हीलर रिक्षा, 4 व्हीलर टॅक्सी यामध्ये समाविष्ट करावे यासाठी सर्व काही चर्चा सुरू होत आहेत। तर येथे सहकारातून समृद्धी बनवण्याची इनिशिएटिव्ह आहे आणि जे कॉर्पोरेटिव्ह मिनिस्टर अमित शाह आहेत, तेच आपले होम मिनिस्टर देखील आहेत। त्यांनीच ही सर्व घोषणा वगैरे केल्या आहेत। तर त्यामुळे ओला आणि उबरमधील किमतीवरील आरोपाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे। असेही मानलं जाते की ॲपलच्या मोबाईलवरती वेगळी किंमत असते आणि अँड्रॉइड फोनवरती वेगळी प्राईज वगैरे असते। अशा अनेक गोष्टी त्यांच्यावर चालत आहेत। प्राइजिंग प्रॅक्टिसेसवरही खूप प्रश्न कंटिन्यूली गव्हर्नमेंटकडून येत असतात त्यांचे, व ते आपण पाहतही आहोत। म्हणजे येथे खूप एक्सपेन्सिव्ह टॅक्स वगैरे झाली आहे। आता पाहावं लागेल की ही इनिशिएटिव्ह कशी हेल्प करू शकेल। या दृष्टिकोनातून ही एक चांगली बातमी वगैरे नक्कीच आहे। तर पुढील म्हणजे आपली आणखी एक इंटरेस्टिंग वगैरे रिपोर्ट आहे, इक्राची आहे। तसंच रॉयटर्सची वगैरे ही रिपोर्ट आलेली आहे की आता रेट ऑफ एक्सपेक्टेशन काय आहे। 9 एप्रिलला मीटिंग आहे RBIची। तर सर्वांचे एक्सपेक्टेशन काय आहे की यावेळी 25 बेसिस पॉईंटने रेट कट आणखी व्हायला पाहिजे। मोस्टली अपेक्षा अशी आहे की ते 25 बेसिस पॉईंटने असेल, कारण आपल्याकडून महागाई देखील नियंत्रणात येत आहे, कंट्रोलमध्ये येत आहे आणि ग्रोथ देखील कमी झाली आहे। या दोन्ही गोष्टीमुळे एकूणच सर्वांना 25 बेसिस पॉईंटची रेट कटची अपेक्षा वगैरे आहे। तर यानंतर हे म्हटलं जातं की एकूण 0.50% पर्यंत पोहोचेल आणि आता ते कदाचित 75 या वर्षी वगैरे होईल। म्हणून या वर्षी टोटल रेट कट फक्त 0.75% असेल, म्हणजे कोणालाही अपेक्षित असल्यापेक्षा जास्त वगैरे नाही। म्हणून या सर्व गोष्टी वगैरे अपेक्षितच आहेत व म्हणूनच स्पष्टपणे FY 25
2026 मध्ये GDP ग्रोथ फक्त 6.4% राहण्याची अपेक्षा आहे। याचा अर्थ असा आहे की गेल्या काही वर्षामध्ये ती थोडी कमकुवत झालेली आहे, म्हणूनच लोकांना रेट कटची अपेक्षा वगैरे पुन्हा आहे। तसेच RBI गेल्या काही महिन्यात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडून मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर गेला आहे, म्हणून आता ते त्यात काही पावले वगैरे उचलत आहे किंवा ॲक्शन वगैरे घेत आहेत। ज्याप्रमाणे लिमिट वाढवण्यात आली होती त्याचप्रमाणे आणखी एक मर्यादा वाढवण्यात आली आहे, जेणेकरून एक प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल फॉरेन इन्व्हेस्टर पूर्वी ते भारतीय कंपनीमध्ये 5% जास्त हिस्सा वगैरे घेऊ शकत नव्हते, स्टेक वगैरे घेऊ शकत नव्हते। तर एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती एखाद्या कंपनीत इंडिव्हिज्युअल फॉरेन इन्व्हेस्टर वगैरे असेल तर तो 5% जास्त हिस्सा वगैरे घेऊ शकत नव्हता, परंतु आता ती मर्यादा 10% वाढवण्याच्या चर्चा सुरू आहेत। आणि या गोष्टी आपल्या OCI कार्ड्स होल्डर्सना आणि NRI साठी ऑलरेडी आहेत। ही गोष्ट आधीच 10% होती, परंतु फॉरेन आपलं इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरसाठी देखील ते 10% करणे अपेक्षित आहे। म्हणून या सर्व गोष्टी बेसिकली येथे सुरू आहेत व RBI आणि SEBI बद्दल चर्चा सुरू आहे की ते वेरिजेस फॉरेन इन्स्टिट्यूशनल म्हणजेच FPIना वगैरे अधिक फायदे देण्याची योजना वगैरे आखत आहेत, जेणेकरून की त्यांच्या चिंता काहीशा असोत किंवा बिझनेससाठी सोयी असो किंवा इन्व्हेस्टिंग इन इंडिया करण्याची सोय वगैरे असो, भविष्यात या गोष्टी समस्या बनवू नयेत यासाठी ते प्रयत्नसुद्धा करत आहेत। आणखी एक इंटरेस्टिंग रिपोर्ट आली ऑन हाऊसिंग सेक्टर, रिअल इस्टेटवरती आपले भरपूर काही डिस्कशन वगैरे होत असतं, त्यावरती एक रिपोर्ट आली आहे टॉप 7 इंडियन सिटीजची, ज्यात की बेंगलोर, पुणे, NCR, हैदराबाद, चेन्नई अँड कोलकाता अँड मुंबई वगैरे आहे। आणि या 60 शहरावरती ही रिपोर्ट आली आहे की त्यात हाऊसिंग सेल्स 28% घट झाल्याचे समोर आलेले आहे या क्वार्टरमध्ये, जो की 2025चा फर्स्ट क्वार्टर आहे। अर्थात हा अजून संपला नाही, पण आतापर्यंत असे नंबर वगैरे येत आहेत। आणि ही रिपोर्ट आपलं अनरॉकची आहे, जी की एक रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कंपनी आहे। म्हणून त्यांनी असे म्हटलं आहे की ओव्हरऑल प्राइसिंग खूप वाढले आहेत, 10 ते 34% किमती वाढले आहेत, कारण लक्झरी अँड अल्ट्रा लक्झरी सेगमेंटमध्ये भरपूर पुरवठा जास्त वगैरे झालेला आहे। म्हणून जर आपण सिटी वाईज सेल पाहिली तर ती कशा प्रकारे आहे, तर हैदराबादमध्ये सर्वाधिक 49% वगैरे डिग्रोथ आहे या क्वार्टरमध्ये। लास्ट इयरच्या क्वार्टरमध्ये जेवढी होती त्यापेक्षा 49% डिग्रोथ आहे। कोलकातामध्ये 31% डिग्रोथ आहे, पुण्यात 30% डिग्रोथ आहे, चेन्नईमध्ये अँड मुंबईमध्ये आपलं 26% आहे। एकूण बेंगलोरमध्ये सर्वाधिक डिग्रोथ म्हणजे सर्वात कमी डिग्रोथ 16% आहे। एकंदरीत या सर्व गोष्टी आहेत। आणि असेही म्हटलं जातं की NCRमध्ये एका वर्षात किमती 34% वाढले आहेत आणि बेंगलोरमध्ये एका वर्षात किमती 20% वाढले आहेत। या सर्व गोष्टींनुसार एकूणच सरासरी किंमत म्हणजेच उपलब्धता हा देखील मोठा प्रदेश वगैरे मानला जातो। आणि अर्थात मंदी आहे, महागाईचा परिणाम आहे, म्हणजेच महागाईमुळे किमती वगैरे जास्त आहेत आणि मंदी, जागतिक प्रतिकूल परिस्थिती इत्यादी या सर्व गोष्टी आपल्या सेंटिमेंटवर देखील परिणाम करत असतात आणि डिमांडवरही परिणाम करत असतात। तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ही चॅनल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।